मार्च 2026 पासून 500च्या नोटा बंद होणार. एटीएम मधून निघणार नाही 500ची नोट. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? 500 रुपयांची नोट आता बंद होणार असा दावा करण्यात आलाय. सोशल मीडियावर हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय. पण खरंच 500 रुपयांची नोट सरकार बंद करणार आहे का? 500ची नोट बंद करून दुसरी नोट चलनात आणली जाणार आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आम्ही याची सत्य माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअप आणि फेसबुकवर एक पोस्ट वेगानं पसरतीये. त्यात असं म्हटलंय की 1 मार्च 2026 पासून एटीएम मध्ये 500च्या नोटा मिळणार नाहीत. आरबीआय 500च्या नोटांचं वितरण थांबवणार आहे. हा दावा केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हळूहळू या नोटा चलनातून पूर्णपणे बाहेर केल्या जातील. या दाव्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. कारण सध्या दैनंदिन व्यवहारात 500ची नोट सर्वात महत्वाची आहे. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. हा लोकांच्या दैनंदिन व्यवहारातील विषय असल्यामुळं आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली. सर्वात आधी याची माहिती आरबीआय कडून मिळवण्याचा प्रयत्न केला. पण आरबीआयच्या साईटवर अशी कोणतीच 500च्या नोटेसंदर्भात माहिती मिळाली नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. आरबीआयनं असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. हा मेसेज निव्वळ अफवा पसरवण्यासाठी व्हायरल करण्यात आलाय. आरबीआयनं वेबसाईटवर अधिसूचना प्रसिद्ध केलेली नाही. 500ची नोट हे सध्या देशातील सर्वात मोठं चलन आहे. नोट बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. व्हायरल सत्यच्या टीमनं या दाव्याची पडताळणी केली असता धक्कादायक वास्तव समोर आलंय. भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं या व्हायरल मेसेजची दखल घेतली आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत 500 रुपयांची नोट 1 मार्च पासून बंद होणार, नोट एटीएम मधून निघणारच नाही हा दावा असत्य ठरलाय. त्यामुळे अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.